नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 21 एप्रिल 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत। आपल्या ॲप्लिकेशनवर अक्षय तृतीय स्पेशल ऑफर सुरू आहे, त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता। त्याचबरोबर मासिक आपण बनवत आहोत डिसेंबर ते मार्च 2026 मासिक जे आहे ते बनलेले आहे। त्याचबरोबर कंबाईन 60+ मार्क गॅरंटी देणारे बॅच आपल्या ॲपवर उपलब्ध आहे। त्याचबरोबर संपूर्ण जीएस एक सब्जेक्ट एक व्हिडिओ आणि त्याची एक नोट्स अशा प्रकारे एक बॅच डिझाइन केलेली आहे, ती तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवर मिळून जाईल। सुरू करूया आजचं सेशन। पहिला क्वेश्चन आहे, भारतातील उत्तेजक द्रव्य विरोधी कारवायांना आळा घालण्यासाठी सीबीआय आणि वाडा यांच्या मार्फत राबवण्यात येत असलेल्या संयुक्त मोहिमेचं नाव काय? आपण जर बघितलं तर अँटी डोपिंग वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी असा फुल फॉर्म आहे वाडाचा, आणि सीबीआय तुम्हाला तर माहितच आहे काय आहे। तर सीबीआय ते दोघांनी काय केलेलं आहे, तर एक ऑपरेशन सुरू केलेलं आहे जे अंमली पदार्थ किंवा उत्तेजक द्रव्य जे लोक समजा ड्रग्स वगैरे जे लोक जे आहे ते यूज करतात किंवा पोहोचवतात, ट्रान्सपोर्ट करतात, दुसऱ्यांपर्यंत पाठवतात, या कारवायांना आळा घालण्यासाठी एक मिशन सुरू करण्यात आलेले ऑपरेशन अपर स्ट्रीम। पर्याय क्रमांक 1 इथं आपलं उत्तर असणार आहे। तर ही मोहीम सीबीआय केंद्रीय अन्वेषण ब्युरो, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आणि वाडा वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी तर यांनी मिळून सुरू केली आहे। क्रीडा जगतात कामगिरी सुधारणाऱ्या औषधांचे अवैध उत्पादन, आयात, वितरण जाळे मोडून काढणे। तर मेन इथं टार्गेट जे आहे हे स्पोर्ट्स सेक्टरला करत आहे, कारण स्पोर्ट्स सेक्टरमध्ये खेळाडू आपला परफॉर्मन्स वाढवण्यासाठी ड्रग्सचं सेवन करतात, तर त्याला इथं काय करायचंय, तर त्याला विरोध करायचा आहे। वाडा जागतिक उत्तेजक द्रव्य विरोधी संस्था आहे, वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी नावातूनच कळतं आपल्याला। 10 नोव्हेंबर 1999 रोजी याची स्थापना झालेली आहे आणि लॉझन जाहीरनाम्याद्वारे याची स्थापना झालेली आहे। मुख्यालय मॉन्ट्रियल कॅनडामध्ये। वाडाप्रमाणेच आपल्या देशामध्ये एक संस्था आहे, तिला म्हटलं तर नाडा नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी, तर लक्षात ठेवा। आता महत्त्वाचे ऑपरेशन जे 2026 मध्ये झालेले आहे ते आपण बघू। ऑपरेशन हिमसेतू जे आहे ते भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सद्वारे सिक्कीम राज्यात भूस्खलन आणि हिमवृष्टीमुळे अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी सुरू करण्यात आलं। ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा भारतीय नौदलाद्वारे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या ऊर्जा पुरवठा वाहिन्यांचे संरक्षण करण्यासाठी सुरू करण्यात आलं। ऑपरेशन जेरिको मिझोरममधील अंमली पदार्थाच्या धोक्याशी सामना करण्यासाठी मिझोरममध्ये जे अंमली पदार्थ विक्री वगैरे करतात तर ते थांबवण्यासाठी ऑपरेशन जेरिको सुरू करण्यात आलेले आहे। ऑपरेशन प्रहार पंजाब पोलिसांद्वारे गँगस्टर विरोधी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी सुरू करण्यात आलेले। ऑपरेशन त्राशी 1 भारतीय सुरक्षा दलांनी जम्मू काश्मीरमधील किश्तवार या ठिकाणी दहशतवाद्यांविरुद्ध सुरू केलेले आहे। ऑपरेशन मेगा बुरू भारतीय सुरक्षा दलांनी झारखंडमध्ये माओवाद्यांविरुद्ध नक्षलवाद्यांविरुद्ध हे ऑपरेशन सुरू केलेले। ऑपरेशन सह्याद्री चेकमेट महसूल गुप्तचर संचालनालय DRI ने सह्याद्री पर्वत रांगेमध्ये हे ऑपरेशन सुरू केलेलं आहे ड्रग्सच्या लॅबचा पर्दाफाश करण्यासाठी। तर हे होते प्रमुख ऑपरेशन। आता जो दुसरा क्वेश्चन आहे तो आपण बघूया। दुसरा क्वेश्चन जो आहे तो सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। बघा दुसरा प्रश्न काय आहे, तर देशांतर्गत खेळाडूसाठी वार्षिक करार प्रणाली सुरू करणारी भारतातील पहिली राज्य क्रिकेट संघटना कोणती आहे? तर जो खेळाडू जो क्रिकेटर आपल्या इंडियन टीम मध्ये असतो तर त्याला तिथे वेगवेगळे ग्रुप A B C कॅटेगरी समजून ABC नुसार पैसे मिळत असतात। जे IPL मध्ये असतात IPL मध्ये लिलावाद्वारे त्यांना खेळाडूंना पैसे मिळतात, पण जे इंडियन टीम मध्ये पण नाही आणि जे IPL मध्ये पण नाही, पण जे रणजी वगैरे मॅच खेळतात तर त्यांना आता त्यांच्यासोबत करार करून त्यांना सुद्धा पैसे उपलब्ध करून दिले जाणार आहे। तर असा निर्णय जो आहे तो मुंबईने घेतलेला आहे। तर मुंबई आपण जर बघितलं पहिली राज्य क्रिकेट संघटना बनलेली आहे, तिने अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे मुंबई क्रिकेट असोसिएशन, ज्याला शॉर्टकटमध्ये MCA म्हटलं जातं। 2026-27च्या देशांतर्गत हंगामापासून खेळाडू करार प्रणाली तिने सुरू केलेली आहे। जे खेळाडू भारताच्या टीममध्ये नाही ना तर IPL टीममध्ये त्यांना पैसा मिळतो, अशा खेळाडूंसाठी ही प्रणाली सुरू करण्यात आलेली। ग्रेड A चे जे खेळाडू असेल त्याला 12 ते 20 लाख रुपये मिळतील, ग्रेड B चे खेळाडूंना 8 ते 12 लाख आणि ग्रेड C च्या खेळाडूंना 8 लाख प्रतिवर्षाला मिळत जातील। पुढे जाऊया। तिसरा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला जातो,
राज्यसभेच्या उपसभापतीपदी सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवडून आलेले नामांकित खासदार कोण आहे? तर हरिवंश नारायण सिंह हे राज्यसभेचे सलग तिसऱ्यांदा उपाध्यक्ष किंवा उपसभापती बनलेले आहे आणि हा विक्रम त्यांच्या नावावर आता नोंदवण्यात आलेला आहे. तर फर्स्ट टाइम झालेलं आहे इन हिस्ट्री की एखादा व्यक्ती जो आहे तो राज्यसभेचा सलग तिसऱ्यांदा उपसभापती बनलेला आहे. तर हरिवंश नारायण सिंह यांचं नाव लक्षात ठेवा. हरिवंश नारायण सिंह हे राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले राज्यसभा खासदार आहे. म्हणजे ऑलरेडी आपण जर बघितलं तर राष्ट्रपती राज्यसभेची जी सदस्य संख्या 250 त्यामध्ये लास्ट काय सर, लिटरेचर, आर्ट्स, सायन्स, सोशल सायन्स या सेक्टरमधून 12 व्यक्तींची नियुक्ती करत असतो. या 12 पैकी एक व्यक्ती जी आहे ते हरिवंशराय बच्चन आहे, म्हणजे नॉमिनेटेड मेंबर आहे. पत्रकारिता क्षेत्रासाठी त्यांच्या योगदानाबद्दल राष्ट्रपतींनी त्यांची राज्यसभा सदस्य म्हणून त्यांचं नामनिर्देशन केलं आणि राज्यसभेचे आता ते उपसभापती आहे आणि सलग तिसऱ्यांदा उपसभापती बनलेले आहे. भारतीय संविधानाच्या कलम 89 अन्वये उपसभापती पद हे घटनात्मक पद आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. चौथा प्रश्न आहे, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणने कोणत्या राज्यात असलेल्या याना लेण्या यांना राष्ट्रीय महत्वाचे भूवारसा स्थळ म्हणून घोषित केलं आहे? तर याना लेण्या आहे कर्नाटकमध्ये. तर याना लेण्या कर्नाटकमध्ये, मग कोणत्या जिल्ह्यामध्ये काय एवढी काही जास्त लक्षात ठेवायची गरज नाही. पश्चिम घाटात कर्नाटकमध्ये या लेण्या आहे. या ज्या लेण्या आहे, या ज्या गुहा आहे, या प्रचंड काळ्या चुनखडीच्या खडकासाठी, कास्ट चुनखडकासाठी प्रसिद्ध आहे. येथे भैरवेश्वर शिखर 120 मीटर, मोहिनी शिखर 90 मीटर ही दोन प्रमुख शिखर आहे. महत्व, भूवारसा स्थळाचा दर्जा जर एखाद्या गोष्टीला मिळाला तर भूवारसा स्थळाचा दर्जा मिळाल्याने या अद्वितीय भूवैज्ञानिक रचनेचे संवर्धन आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे. भूवारसा स्थळाचा दर्जा मिळाला काय होतं, ती गोष्टीची निगा पण राखली जाते आणि त्याच्या पर्यटनाला सुद्धा चालना मिळते. पुढे जाऊया 5वा प्रश्न, जागतिक यकृत दिन 2026. यकृत जे आहे ते आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. तर यकृत दिन जो आहे, लिव्हर डे जो आहे, तो कधी साजरा केला जातो? तर 19 एप्रिलला साजरा केला जातो. आणि याची थीम काय आहे? तर थीम आहे सॉलिड हॅबिटॅट स्ट्रॉंग लिव्हर. तर ही याची थीम आहे, म्हणजे चांगल्या सवयी मजबूत यकृत, अशा प्रकारची ही थीम आहे. यकृताच्या आरोग्याविषयी, आजाराविषयी लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी हा दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. 6वा प्रश्न आहे, आर्थिक संबंध दृढ करण्यासाठी भारत एप्रिल 2026 मध्ये कोणत्या देशासोबत मुक्त व्यापार करार म्हणजे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करणार आहे? तर भारत न्यूझीलंड सोबत FTA फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करणार आहे. याचा उद्देश भारतीय निर्यातदारांना न्यूझीलंडच्या बाजारपेठेत शुल्कमुक्त प्रवेश देणे तसेच पुढील 15 वर्षात भारतात $20 बिलियन गुंतवणूक आकर्षित करणे हा आहे. न्यूझीलंड दक्षिण पॅसिफिक महासागरातील एक देश आहे. वेलिंग्टन राजधानी आहे. न्यूझीलंड डॉलर तिथलं चलन आहे. 7वा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने भारताची पहिली एकात्मिक महामार्ग अपघात काळजी प्रणाली प्रोजेक्ट संजीवनी सुरू केलेली आहे? तर रस्त्यावर अपघात झाला तर तिथं लगेच इमर्जन्सी सर्व्हिस जी आहे ती पोहोचवली जाईल. त्याला म्हटलं गेलेले ऑपरेशन संजीवनी. संजीवनी काय होतं, तर जेव्हा आपण जर बघितलं तर लक्ष्मण हे मूर्छित झालेले असतात, तर तेव्हा हनुमानजी काय करत असतात, तर संजीवनी औषधं जे आहे ते घेऊन येत असतात. मग आपण जर बघितलं तर त्यावरूनच हे संजीवनी नाव आलेलं आहे आणि ही मोहीम जी आहे ती तेलंगणा सरकारने सुरू केलेली आहे. की अपघात झाला की लगेच ही जी काही आपण म्हणूया ही जी योजना आहे किंवा हा जो प्लॅन आहे ॲज संजीवनी म्हणून काम करून लवकरात लवकर वाचवण्याचं तिथं काम करणार आहे. तर तेलंगणा सरकारने सुरू केला. हैदराबाद आदिलाबाद दरम्यान राष्ट्रीय महामार्ग 44 जो आहे तर या 44,251 किलोमीटर लांबीच्या पट्ट्यावर याची चाचणी केली जात आहे. उद्दिष्ट राष्ट्रीय महामार्गावर रस्ते अपघातातील मृत्यू कमी करणे आणि वेळेवर वैद्यकीय मदत प्रदान करणे. जे काही गोल्डन आवर असतात, ऍक्सिडेंट झाल्यानंतर काही सुरुवातीचे 1-2 तास असतात त्यांना गोल्डन आवर म्हटलं जातं, त्यावेळेस जर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं तर तो वाचतो, नाही तर अन्यथा त्याचा मृत्यू होतो. 8वा प्रश्न आहे, हार्वर्ड दक्षिण आशियाई संघटनेने पर्सन ऑफ द इयर 2026 म्हणून कुणाची निवड केली? तर हार्वर्ड दक्षिण आशियाई संघटनेने पर्सन ऑफ द इयर जे आहे ते सयानी गुप्ता हिला निवडलेलं आहे. हे एक ऍक्ट्रेस आहे, बॉलिवूड ऍक्ट्रेस आहे. तर तिची चित्रपट, कथाकथन आणि प्रतिनिधित्व यासाठी तिला निवडण्यात आलेलं आहे हार्वर्ड साऊथ एशियन असोसिएशन तर्फे पर्सन ऑफ द इयर म्हणून. पुढे जाऊया 9वा प्रश्न, फ्रान्समधील बोर्डो येथे आयोजित 15व्या
युरोपियन गर्ल मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड 2026 मध्ये भारतासाठी पहिलं सुवर्णपदक कोणी जिंकलं? तर फ्रान्समध्ये बोर्डो या ठिकाणी 15वे युरोपियन गर्ल मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड जी आयोजित करण्यात आली होती, त्यामध्ये श्रेया शंतनू मुंदडा किंवा मुंद्रा हिने भारतासाठी सुवर्णपदक जे आहे ते जिंकलेलं आहे. भारताच्या 4 सदस्यीय संघाने एकूण 1 सुवर्णपदक, 1 रौप्य पदक, 1 कांस्य पदक जिंकलेलं आहे आणि 67 देशांमध्ये 6वं स्थान पटकावलेलं आहे. आपण जर बघितलं श्रेया शंतनू मुंद्रा किंवा मुंदडा मुंबईची महाराष्ट्रातील सुवर्णपदक जिंकलं. संजना फेलो चाको हिने केरळची रौप्य पदक जिंकलं. शिवानी भरत कुमार तमिळनाडूची कांस्य पदक जिंकलेलं आहे. 10वा प्रश्न आहे, मोस्ट इम्पॉर्टंट परीक्षेमध्ये 100% येऊ शकतो. 2025-26 या आर्थिक वर्षात अमेरिकेला मागे टाकून भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनलेला देश कोणता आहे? तर भारत आणि चायना आता सगळ्यात मोठे व्यापारी भागीदार बनलेले. दोन्ही देशातील व्यापार जो आहे तो $150 बिलियन वर जाऊन पोहोचलेला आहे. पण आपल्याला या व्यापारात खूप मोठा लॉस सहन करावा लागतोय का? तर हे पुढे आपण बघूया. तर भारत आणि चायना या दोघांमध्ये $151.1 बिलियन व्यापार होतो आणि आपण जर बघितलं तर हा जो व्यापार आहे हा दोघांची पण म्हणजे भारताने चीनला केलेली निर्यात आणि चीनने भारताला केलेली निर्यात दोन्ही पण इथे कॅल्क्युलेट होतात आणि मग यावरूनच एक टर्म आलेली व्यापारी भागीदार. मग आपण जर बघितलं गेल्या 4 वर्षात भारतात सगळ्यात मोठा व्यापारी भागीदार अमेरिका होता. मग आता चायना बनलेला आहे. चायनाकडून भारताला $131 बिलियन वस्तू विकल्या जातात आणि भारताकडून चायनाला फक्त 19 बिलियन वस्तू विकल्या जातात. चायनाची भारताला निर्यात 16% वाढली आणि भारताची चायनाला निर्यात जी आहे ती 36% वाढली आता. म्हणजे तुम्ही बघा याच्या पूर्वी भारताची निर्यात किती कमी असेल. चीन सोबत भारताची तूट विक्रमी $112 बिलियन आहे. एवढं तर बजेट पण नसतं काही बऱ्याचशा देशांचं. पुढे जाऊया. 11वा प्रश्न आहे, जागतिक आर्थिक मंचाच्या यंग ग्लोबल लीडर्स क्लास ऑफ 2026 मध्ये कोणत्या भारतीयाचा समावेश करण्यात आलेला आहे? ग्लोबल लीडर क्लास ऑफ 2026 मध्ये जय शहाचा समावेश करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. तर ICCचे अध्यक्ष आहे आणि BCCIचे माजी सचिव आहे जय शहा. यांची जागतिक आर्थिक म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जे आहे यांच्या यंग ग्लोबल लीडर क्लास ऑफ 2026 मध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर जागतिक क्रिकेटचं भविष्य घडवण्यात, IPL आणि महिला क्रिकेटचा विस्तार करण्यात, तसेच लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचं पुनरागमन घडवून आणण्यात दिलेल्या योगदानाबद्दल जय शहा या युवा नेत्याची या गटात निवड करण्यात आली आहे. 12वा प्रश्न आहे, गहू आणि भातासाठी जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त फार्म सस्टेनेबिलिटी असेसमेंट 3.0 प्रमाणपत्र मिळवणारी भारतातील पहिली कंपनी कोणती आहे? तर ती आहे ITC लिमिटेड. गहू आणि भात या दोन्ही पिकासाठी एकाच वेळी जागतिक प्रमाणपत्र मिळवणारी ITC ही भारताची पहिली कंपनी आहे. हे प्रमाणपत्र सस्टेनेबल ॲग्रिकल्चर इनिशिएटिव्ह प्लॅटफॉर्मद्वारे प्रदान केलं जातं, जे शाश्वत कृषी पद्धतींसाठी जागतिक मानक आहे. पुढील प्रश्न, एप्रिल 2026 मध्ये कोणत्या ईशान्येकडील राज्याने इंग्रजी सोबत खासी आणि गारो या स्थानिक भाषांना सुद्धा अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली? तर मेघालयने खासी आणि गारो यांना इंग्लिश सोबत अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिलेली आहे. तर मेघालयचे मुख्यमंत्री कोण आहे? कॉनरॅड संगमा. तर यांनी अधिकृत भाषा अध्यादेश जो आहे, मेघालय अधिकृत भाषा अध्यादेश जो आहे तर त्याला मंजुरी दिलेली आहे. नवीन अध्यादेशाने मेघालय राज्य भाषा अधिनियम 2005 रद्द करण्यात आला, ज्या अंतर्गत आतापर्यंत फक्त इंग्रजी भाषा हीच अधिकृत भाषा होती. आता शासकीय पत्र व्यवहारात खासी आणि गारो या भाषा सुद्धा ॲज अधिकृत भाषा म्हणून वापरल्या जाणार आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या देशाचे कुलपती ख्रिश्चन स्टॉकर यांनी, कुलपती म्हणण्यापेक्षा चान्सलर कोणत्या देशाचे चान्सलर? काही देशामध्ये राष्ट्रपती पंतप्रधान पद नसतं, चान्सलर पद असतं. जसं की जर्मनीमध्ये पण 4 चान्सलर पद आहे. तर कोणत्या देशाचे चान्सलर? ख्रिश्चन स्टॉकर यांनी 14 ते 17 एप्रिल 2026 कालावधीत 4 दिवसाच्या अधिकृत दौऱ्यावर भारताला भेट दिली. तर ऑस्ट्रियाचे चान्सलर आहे. ऑस्ट्रिया अँड ऑस्ट्रेलिया बोथ आर डिफरंट. ऑस्ट्रिया जो आहे तो युरोप खंडातील देश आहे. ऑस्ट्रेलिया जो आहे तो स्वतःच एक खंड आहे. त्यामध्ये न्यूझीलंड अजून एक देश आहे. तर ऑस्ट्रियाचे चान्सलर आहे ख्रिश्चन स्टॉकर. नाव लक्षात ठेवा. त्यांनी मोदीजींची आणि द्रौपदी मुर्मूजींची भेट घेतलेली आहे.
याच काळात अन्न सुरक्षा, लष्करी बाबी यामध्ये सहकार्य, दहशतवाद विरोधी जे काही कारवाया आहे तर त्याशी संबंधित करार करण्यात आलेले आहे. मोदीजी आणि स्टॉकर यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे वेगवेगळ्या गोष्टींची. बाकी काय चर्चा झाली काय नाही हे जास्त काही विचारलं जात नाही. 15वा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. एप्रिल 2026 मध्ये भारताने कोणत्या देशाला वैद्यकीय मदत म्हणून 13 टन बॅसिलस क्लॅमिटी गेरिन BCG लस पुरवली आहे? तर भारताने जर बघितलं तर अफगाणिस्तानला 13 टन BCG लस जी आहे ती पुरवलेली आहे. अफगाणिस्तानचा बाल लसीकरण कार्यक्रम बळकट करण्यासाठी आणि मुलांना क्षयरोगासारख्या गंभीर आजारापासून वाचवण्यासाठी ही मदत देण्यात आलेली आहे. अफगाणिस्तान दक्षिण आशियामधील एक देश आहे. काबूल राजधानी आहे. आपण जर बघितलं तर अफगाणी तिथलं चलन आहे. आय होप आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. अक्षय तृतीयेनिमित्त ऑफर आहे, त्या ऑफरचा लाभ घ्यायला विसरू नका. बाकी आपलं सेशन फॉलो करत चला. कंबाईन 60+ गॅरंटी बॅच जी आहे ती जॉईन करायला विसरू नका. 1 सब्जेक्ट 1 व्हिडिओ 1 नोट्स ही सुद्धा देखील आपली महत्त्वाची बॅच आहे, ही सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आजच्या सेशनचा जो टेस्ट क्वेश्चन आहे तो मी तुम्हाला सांगतो की आपण जे आहे वाडा आणि CBI यांनी कोणतं ऑपरेशन जे आहे ते सुरू केलेलं आहे कशाच्या विरोधात? तर जे काही स्पोर्टमध्ये जे काही ड्रग्स घेतले जातात तर त्या विरोधात कोणतं ऑपरेशन सुरू केलेले हे तुम्ही सांगायचं आहे. तर एकच क्वेश्चन देतो कारण मुलं टेस्ट क्वेश्चनची उत्तर देत नाहीये. आता एक क्वेश्चनचं उत्तर देत चला, मग बाकी हळूहळू आपण प्रश्नांची संख्या वाढवूया. थांबूया मग आज आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.